लाओ ना, अरे गाड़ी बड़ी गाड़ी लाओ ना, चक्कर आ जाएंगे, खून जा रहा है उनका वो। नहीं, मैं सबसे पहले जिन लोगों ने हमला किया उन लोगों को आपके चैनल के माध्यम से कहता हूं कि आप तो एक एक घर से उठा के हम लेकर आए। अगर कानून व्यवस्था इस तरह की शर्मारा गई, इतने बड़े नेता के ऊपर, हिदायत पटेल मेरे कौम के लीडर हैं, उनके ऊपर हमला हुआ और जिन लोगों ने हमला करा हम सबको जानते हैं। अगर पुलिस प्रशासन ने 24 घंटे के अंदर उनको नहीं उठाया तो उनको हमारे कार्यकर्ता उठाएंगे और पुलिस डिपार्टमेंट को बताएंगे कायदा क्या होगा। अगर एक आदमी जो पूरा नेता है कांग्रेस पार्टी का, छोटे मोटे आदमी है हिदायत, उस पर हमला हो गया तो यहाँ सामान्य आदमी का सुरक्षा की रक्षा की जवाबदारी लेगा कौन है? इसके पीछे कौन सी पार्टी है जो हमला करवा रही है? चुनाव का पीरियड चल रहा है, कांग्रेस के नेता पे हमला कर रहे हैं, इसका मतलब आप समझो कि किसके पीछे किसकी साजिश है। इसकी पूरी जांच हम मांगेंगे और कड़ी से कड़ी कार्रवाई की मैं आपसे डिमांड करूंगा। आज कांग्रेस पार्टी के बड़े कद्दावर नेता, मेरी कौम के रहनुमा, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष हिदायत पटेल साहब हमारे बीच में नहीं रहे। मैं आपके चैनल के माध्यम से माननीय मुख्यमंत्री से गुहार लगाता हूं कि इतने बड़े शख्स को दिन दहाड़े मारे जा सकता है तो आम आदमी की क्या हालत है इस महाराष्ट्र के अंदर। कानून व्यवस्था पूरी शर्मरा गई। हमारे कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहब यहाँ मैयत में डायरेक्ट पहुँच रहे हैं और कांग्रेस की भूमिका हम वहाँ रखेंगे, हमको आगे क्या करना है और क्या नहीं करना है। अकोटमध्ये बोलणा गावामध्ये आपले जे पटेल साहेब आहे त्यांच्यावर चाकूचा एक हल्ला झाला होता। ते हल्ला झाल्यानंतर 40 लोकांची टीमचा गठन केला होता आणि ज्यांनी हल्ला केला होता असा आरोपीचं नाम निष्पन्न झाला होता उबैद पटेल। 40 लोकांची टीम पूर्ण ते आरोपी फॉरेस्टमध्ये गेला होता, वनमध्ये गेला होता। नंतर त्याचा पूर्ण आम्ही शोध घेतला। 6 तासमध्ये तो आरोपी काल रात्री अटक झालेला आहे आणि आज त्याचे आम्ही PCR घेणार आहे। काल आमच्याकडे जे फिर्यादी आले होते फतेह खानजी, त्यांचा FIR मध्ये काही लोकांवर संशय होता, नाम होता की त्यांना असं पटेल साहेबांनी सांगितलं होतं की हे लोकांवर संशय आहे, हे लोक असं करू शकतात। ते सर्व लोकांचं नाम आम्ही FIR मध्ये घेतलेलं आहे आणि आज आरोपीचा आम्ही इंट्रोगेशन सुद्धा करणार आहे। याच्यामध्ये 4-5 गोष्टी मला सांगायच्या आहेत। पहिल्या तर आरोपीचे प्रत्येक CDR आणि प्रत्येक आरोपीचे CDR, कॉल डेटा रेकॉर्ड्स, IPDR, व्हॉट्सअप कॉल हे आम्ही शोधणार। याच्यामध्ये कोण कोण सामील आहे, यांनी काही 5 नाव दिले, अजून काही आहे का, काही कम आहे, जास्त आहे, पूर्ण आम्ही शोधणार। 10 लोक असतील, 15 असतील, सर्वांना आम्ही याच्यामध्ये ज्यांच्या पुरावे ज्यांच्यावर निष्पन्न असतील त्यांना आम्ही अटक करणार, टाळतील। तिसरा, याच्यामध्ये एक असा डिसिजन आलेला आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्ट आम्ही करणार आहे। आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्टसाठी आम्ही कोर्टाला पत्र देणार आहे, कोर्टाला विनंती करणार आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस झाला पाहिजे, कारण की अतिशय संवेदनशील गुन्हा आहे। चौथा, याच्यामध्ये जे तपास आहे ते तपास IPS दर्जाचे अधिकारी SDPO निखिल पाटील, अकोटचे सब डिव्हिजनचे SDPO ते करतील आणि वेळोवेळी प्रत्येक आठवड्यात फतेह खान, जावेदला याचा जे इन्व्हेस्टिगेशनचा प्रोग्रेस आहे ते देतील आणि याच्यामध्ये कुठेही कमतरता होणार नाही। पूर्ण डिजिटल फॉरेन्सिक्स, ई-साक्ष, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, प्रत्येक गोष्टीचा आम्ही याच्यामध्ये काळजी घेणार। ॲज SP म्हणून आपल्याला गवाही देतो, या गुन्ह्यामध्ये जे लोक सामील असतील, जे काही मास्टर माइंड असतील, त्यांचा पूर्ण शोध लावून आम्ही अटक करणार, आपले समोर सांगणार की काय काय झालेलं आहे आणि याच्यानंतर अजून जे काही जर अजून असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार। आणि शेवटी हे केसचा आम्ही 60 दिवसात विदिन 60 डेज चार्जशीट करून फास्ट ट्रॅक कोर्समध्ये हे करणार आणि जर गरज पडली स्पेशल PPचा सुद्धा नेमणूक करून कोर्टाला विनंती करणार की हे लगेच न्याय भेटला पाहिजे। जोपर्यंत आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत अकोला दलाची पोलीस आम्ही शांत बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।